आणि ते कार्य वंदिताचं समजा झालं असतं तर व्यवस्थित राहिलं असतं की नाही. पण लोभ असा आहे. मी तुम्हाला सांगितलं महाभारतामध्ये धृतराष्ट्राचं काय झालं, 100 पोरं मेले, 101 बडकर. कशामुळं? धृतराष्ट्राची दैन कशामुळे झाली? केवळ लोभामुळं, डोळे नसल्यामुळं. का? लोभामुळं. पहिली गोष्ट लोभामुळं दुःख होतं, ध्यानात राहू द्या. दुसरी गोष्ट अशी आहे, विभिन्न विचार एकत्रित आले की दुःख होतं. विभिन्न म्हणजे एकाचे विचार एक आणि एकाचे विचार एक, है ना? आहे का असं काही गाथ्यात प्रमाण? दोघांचे दोन विचार असल्यावर तुम्ही सांगा, तुम्ही एकाचे समजायचे एक विचार असल्यामुळे एकत्रित आले का विचार वेगवेगळे आहेत म्हणून? हा, ही समधी मंडळी आली ती एका विचारामुळे झाली का भिन्न विचारामुळं? हे जे गाडेकर महाराज 8 दिवस इथं राहते ते विचार तुमचे त्याचे पटले म्हणून का भिन्न आहेत म्हणून?